बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक करण्यात आली आहे। सागर जाधव गोळीबार प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे। या गोळीबार प्रकरणात कटात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। पूर्व वैमनस्यातून सागर जाधववर पेठरोड परिसरात मंगळवारी गोळीबार झाला होता। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, आपण बघितलं तर नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोकं वर काढत असल्याचं बघायला मिळतंय। आपण जर काही दिवसापूर्वी बघितलं तर म्हणजे 5 दिवसापूर्वी मंगळवारी रात्रीच्या सुमारास सागर जाधव हा जो तरुण आहे तो पेट्रोल परिसर आहे, त्या पेट्रोल परिसरामध्ये तिथे रात्रीच्या सुमारास तो जात असतानाच त्याच्यावरती गोळीबार हा करण्यात आलेला होता। त्याच्या गालाला गोळी ही मारली होती आणि ती मानेत जाऊन अडकली होती। दरम्यान या घटनेत सागर जाधव हा गंभीर जखमी आहे, त्याच्यावरती उपचार हा सुरू आहेत। याबाबत पोलिसांनी काही जणांना अटक देखील केली होती। दरम्यान काही वेळापूर्वीच आता या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे खळबळ ही उडालेली आहे। जगदीश पाटील आता यांना पोलिसांनी त्यांची काही वेळापूर्वीच मेडिकल चेकअप हे झालेलं आहे आणि त्यांना आता पोलीस स्टेशनला देखील ते घेऊन गेलेले आहेत। मात्र एकंदरीतच आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वीच म्हणजे गेल्याच महिन्यामध्ये उद्धव निमसे हे जे भाजपचे माजी नगरसेवक आहेत, पंचवटी परिसरातील आहेत, त्यांना पोलिसांनी अटक केली होती। राहुल धोत्रेच्या खून प्रकरणामध्ये उद्धव निमसे यांना अटक झाली होती आणि हे सर्व प्रकरण ताजं असतानाच आता भाजपचे दुसरे नगरसेवक हे जे माजी नगरसेवक आहेत ते अडचणीत आलेले आहेत। विशेष म्हणजे जगदीश पाटील यांची ही जी अटक झालेली आहे ते मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर असतानाच ही अटक झाली आहे। त्यामुळे कुठेतरी निश्चितच हा चर्चेचा विषय ठरतोय। आता जगदीश पाटील यांचं जर रोल जर त्या गुन्ह्यामध्ये त्यांचा काय सहभाग होता तर हे जे काही गोळीबार झालं, हा जो कट रचण्यात आला त्या कटामध्ये जगदीश पाटील यांचा सहभाग आहे असा पोलिसांचा आरोप आहे। आता या प्रकरणी नक्की पोलिसांच्या तपासात पुढे नक्की काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच प्रांजल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।